शेतकरी मित्रांनो, मी गॅरंटेड सांगतो, आतापर्यंत तुम्हाला इतक्या कमी खर्चातील इतकी जबरदस्त स्लरी कुणीच सांगितली नसेल. एक उत्तम संजीवक, बुरशीनाशक, कीटकनाशक, टॉनिक, मातीला जिवंत करणारी, सगळे खतं लागू करणारी जीवाणू स्लरी कशी बनवायची ते शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला समजेल. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामापूर्वी मातीसाठी किंवा पिकासाठी अशी एकदम पॉवरफुल स्लरी जी की टाकलेली खतं सगळे लागू करीन, उत्तम कीटकनाशक म्हणून काम करीन, उत्तम बुरशीनाशक म्हणून काम करीन, जीवाणू स्लरी, जीवामृत, हे सगळी जी ऑलराऊंडर स्लरी कशी बनवायची ती पुढच्या 1 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्याला 100 लिटरचा टब घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ताजं 100 लिटर पाणी घ्यायचंय. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे त्या 100 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 5 ते 10 लिटर गावरान गाईचं गोमूत्र टाकायचे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे ह्याच 100 लिटरच्या टबमध्ये जी जीवाणू आहेत, NPK उपलब्ध करून देणारी मार्केटमध्ये 500 ml ची बॉटल भेटते बघा, जी NPK किंवा मग त्याच्यासोबत PSB म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, फॉस्फरस उपलब्ध करून देणारे, नंतर KMB पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅश उपलब्ध करून देणारे अशी जीवाणू कल्चरची एक बॉटल भेटते 500 ml, ती घ्यायची. त्याच्यानंतर जैविक बुरशीनाशक जे ट्रायकोडर्मा विरिडी नावाचं भेटतं ते 200 ग्राम पावडर घ्यायची. त्याच्यानंतर जैविक कीटकनाशक जे मेट्रारायझियम ॲनिसोपिली असं मार्केटमध्ये नावानं भेटतंय ते आपल्याला 200 ग्राम घ्यायचे. आणि त्याच्यानंतर हे सर्व जे मी तुम्हाला सांगितलं आता बुरशीनाशक, कीटकनाशक आणि NPK कल्चर ते त्या 100 लिटर टबमध्ये टाकायचे. त्याच्यानंतर साईडला एक सुती कापड साडीचा दुडका घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 20 किलो गावरान गाईचं शेण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे. त्याच्यानंतर त्याच शेणामध्ये त्याच दुडक्यामध्ये आपल्याला जे ॲलोवेरा आहे आपल्याकडे ज्याला कोरफड म्हणतात ते 2 किलो त्याचा लगदा बारीक तुकडे करून टाकायचे आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 किलो डाळीचं पीठ, कोणत्याही डाळवर्गीय पिकाचं पीठ आपल्याला त्यामध्ये 1 किलो टाकायचे. आणि आता हे जे गाठोडे याला एकदम पॅक बांधायचे, जेणेकरून कसल्याही छिद्रातून त्याचं थोडं देखील कण बाहेर जाणार नाही. हे आपल्याला ड्रीप वॉटर जाण्यासाठी एकदम परफेक्ट असं मिश्रण बनतंय. हे असं गाठोड्या पद्धतीने सोडलं आपण तर हे गाठोडं करायचे आणि आपल्याला त्या टबमध्ये सोडायचे. आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला कमीत कमी 3 ते 4 दिवस सावलीला ठेवायचे, 2 पाटांना झाकून ठेवायचे. दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी दररोज 10 मिनिटं घड्याळाच्या काटेच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने आपल्याला त्याला ढवळायचे. नंतर तिसऱ्या दिवशी 72 घंट्यानंतर किंवा 3 दिवसानंतर हे मिश्रण तुम्ही तयार झालं. एकरी 200 लिटर आपल्याला हे पाटपाण्यानं किंवा ड्रीपनं तुम्ही सोडू शकतात. हे मिश्रण आपण कोणत्याही पिकाच्या अवस्थेत सोडू शकतो. पीक लावण्याच्या आधी 10 दिवस सोडू शकतो. मातीमधले सूक्ष्मजीव करोडोनं वाढवायचं काम करते. बुरशीनाशक, कीटकनाशक, टॉनिक, संजीवक हे सगळं ऑलराऊंडर संजीव काम करणारी ही स्लरी आहे. ही स्लरी घरी बनवा. कशी काय रिझल्ट भेटतोय ते सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. जय जवान जय किसान अशी कमेंट करा. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.